भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयमन योग. श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नमः. मग रायाती म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारी जो श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरीने निजे जैसे तान्हे लिया तोयसे विजे, की त्यांची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसोतून ते. तया संजयो येणे बोले रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमरांची या. हे जाणोनी मनी हांसिला म्हणे म्हातारा मोहेनाशिला, ये रवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. परिते तैसे कैसेनी होईल जात्यंधा कैसे पाहेल, ते विंची येरू रोषू घेईल म्हणून बिहे. परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा. तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेंसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा प्रसंगू असे आयनीचा, जैसा अक्षरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूंचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जे तुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. तो अध्याय 6 करी साहित्याची या बरवा, सांगी जेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. जिये कोवळिकेचे निपाडे, दिसती नदींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. सहजे शब्दुतरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसुहा आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहने, देखता डोळा पुरो लागे धने, ते म्हणती ओघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुंजाही आविष्कारे आलिंगावया. ऐशी इंद्रिया पुलालिया भावी, झोंबती परी तो सरीसेपणेंची बुझावी, जैसा एकला जगचेववी सहस्त्र करू. तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणींचे. हे असोतया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी तयासीची फावे. तेथ श्रवणाचे निपांगे, विनश्रोतया भावे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जे गा. आहाच बोलाची वाली फेडीजे, आणि ब्रह्माची याची अंगा धाडीजे, मग सुखेंसी सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल, ये रवी आघवी गोष्टी होईल मुकया बहिरयाची. परिते असो आता आघवे न लगे श्रोतयांते कडसावे, जे येथ अधिकारी ये स्वभावे निष्काम कामू. जिही आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वांचून येथींची गोडी नेनती आनिक. जैसा वायसी चंद्र ओळखी जे, तैसा प्राकृतिक ग्रंथो हानी निजे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहा हो विशेषू नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, हे सज्जनी उपसाहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धीही आकळिता सांकडे, म्हणून बोली विपाये सांपडे, परिश्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे देखेन मी. जे दिठीही न पाविजे, ते दिठीविन देखिजे, जरी अंतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. नातरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहींची पंधरे सांपडे, जरी दैवयोगे चढे परिसू हाता. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुनो हे, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोले न बोली, अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्म फलं कार्यं कर्म करोति यः, स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झनी मानी, ये रवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. सांडीजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू.
पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोहीन माझी. जैसे नामाचे निय नारीसेपणे एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे परिसी नाना. घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी अर्जुना पाहे गातोची योगी. जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विन सहजे. आणि तेथींची तिये बीजे अपेक्षीना. तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे. ते तैसेंची उचित करी परिसाटो पुनो हे शरीरी. आणि बुद्धी ही करोणी फळवेरी जायेची ना. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी. तोची भरवसेनीसी योगीश्वरू. वांचुनी उचित कर्म प्रासंगिक तयांते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो. जैसा क्षाळुणी आले पुएक सवेंची लाविजे आणिकू. तैसे नि आग्रहाचा पायकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधींची आहे सहजे. की त्यांची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नो लांडिता. आहे योग सुख स्वभावता आपण पांची. यम संन्यास समिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव. नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. ऐके संन्यासी तोची योगी ऐसे एक वाक्यतेची जगी. गुढी उभविली अनेगी शस्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. आरुरुक्षोर्मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था. तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. येणे यमनियमांचे तळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे. येई प्राणायामाचे नि आडकाठे वरवतागा. मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा. जेथ हटिये सांडिती होडा कडे लग. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीचे हाव. जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके. ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढू जो निरवधी जाहाला प्रौढू. तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते. सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची येर झारा. जो आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे. जयाचे सुखदुःखाचे न्यांगे झगटले मानसचे वोने घे. विषय पांसीही आली असे नरिघे हे काय म्हणूनी. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिनली परी कही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. असं ते निदेहे ये तुला. जो चेतुनी दिसे निदेला तोची योगारूढू भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंत आहे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी हे योग्यता कवने दिजे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. तव हा सोनी कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे. कवनासी काय दिजेल कवने अद्वैती येथ. पै व्यामोहाची आशे जे बळिया विद्या निद्रितू होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे अनजन्म मृत्यूंचा. पाठी अवसांत येचे वो तैते अवघींची होय वावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पांची. म्हणून आपणची आपण या घातू की जतू असे धनंजया. चित्त देऊनी नाथिली या देहाभिमाना. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. हा विचारुणी अहंकार सांडिजे मग सतीच वस्तू होईजे. तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची या परी तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे. की असते आपुले डोळे आपण झांकी. का कवन एकू भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊनी ठाके. एरवी होय ते तोंची आहे परी काय की जे बुद्धी तैशी नो हे. देखा स्वप्नींची निघाये की मरे सांचे. जैसी ते शुकाचे नि अंग भारे. नळिका भोविन्नली येरी मोहरे. तेने उडावे परीन पुरे मन शंका. वायांची मान पिळी अटुवे ही आवळी. टिटांतू नळी धरुणी ठाके.
म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेची या पडे खोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसी काजे विना तुडला तो सांग पाकाया निके बांधला मगन सोडीच जरी नेला तोडुनी अर्धा म्हणूनी आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कुटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः तया स्वान्तःकरणाजिता सकळकामोपशांता परमात्मा परवता दूर नाही जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे त्यांची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी हा घटाकारो जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधींची आहे आता शीतोष्णाची या वाहनी तेथ सुखदुःखाची कडसणी येन समाती काही बोलणी मानापमानाची जे जिये वाटा सूर्यू जाये ते उते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी देखे मेघवनी सुटती धारा ती अनरूपती जैसिया सागरा तैसी शुभाशुभे योगीश्वरा नभती आणे जो हा विज्ञानात्मक भाव तया विवरिता जहाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एक देशी हे उहापोही जे ऐसी ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन ऐसा शरीरीची परिकौतुके परब्रह्माची निपाडे तुके जेने जिंतिली एके इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्त म्हणिजे जेने साने थोरणे निजे कवने काळी देखे सोनयाचे निखळ मेरू येसने ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेंची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निवाडू ऐसा सुरहन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवनु तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरटी काय परिसाची एक कसवटी वाणी थाकीजे ते जैसी निवारण सुवर्णची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाणे आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची सैंघ सृष्टी परितो एका वांचुनी गोष्टी दुजी नाही ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तेची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही जयाचे नि बोले धर्मुजिये दिठी महासिद्धींते विये देखे स्वर्ग सुखादी इये खळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता आहे असो तया ते प्रशंसिता लाफुलाथी योगी युंजित सततमात्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहा पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पांची आपुनु असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रहित जो तिही लोकी तोची म्हणवनी ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माझी ठे ते जे आओ रविशशीची ये वनिजे म्हणवनी जग हे वेसजे विन असे तया हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टांचे गुण एक एक काय तयाचे आकाळीशील तू म्हणून असो हे वानणे सांगोने नोकवनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावोची फोडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आडलावणे केले मनची वेगळवाने भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखाला गुणी रंकू तयाची ये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा विपाये अहंभाव ययाचा जाईल मी त्यांची हाजरी होईल तरी मग काय की जेल एकलेया दिठीची पाहतानी विजे का तोंड भरोणी बोलीजे ना तरी दाटुनी खेव दिजे ऐसे कोण आहे
आपुलिया मनावरवी असमाई गोठी जीवी ते कवणेंसी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने बोला माझी मन मने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचेंची रूपडे ओतले गा हे असो वयसेची शेवटी जैसे एकची वे वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे